आयोजित केलेले या चर्चासत्रामध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या ठिकाणी आलेले त्यांच्या वतीने कशा प्रकारे घेतली जाते आणि काय काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती सांगावी अशी त्यांना विनंती करतो। 24 ऑगस्ट 2024 या रोजी आपण दरवेळेस शाळेमध्ये आनंदाई शनिवार उपक्रम हा राबवतो। या अंतर्गत आम्ही सखी सावित्री मंच यामधून मुलांची सुरक्षितता, कारण सध्या समाजामध्ये खूप असे अनुचित प्रकार होत आहेत तर ते घडू नये यासाठी मी मुलांना आणि पालकांना काही मार्गदर्शनपर असं तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर विद्यार्थी, मुलं आणि मुलींनी लक्षात घ्यायचं, आपण शाळेत येताना आपली सुरक्षितता आपण स्वतः घ्यायची असते। समजा येताना शाळेमध्ये 2-4 ग्रुपनी यायचं, एकटा असं कधीच शाळेमध्ये यायचं नाही। आणि येताना सुद्धा जरी एकटा आलात, जर समजा शेजारचा माणूस किंवा कोणती अनोळखी व्यक्ती असेल ती जर तुम्हाला म्हणत असेल की मी तुला शाळेत सोडतो किंवा सोडते, तर अशा वेळेस आपण त्यांच्याबरोबर न येता आपण ग्रुपनी तुमच्या वस्तीमध्ये जे असेल किंवा आई वडिलांबरोबर शाळेत यायचं आहे। आम्ही तर शाळेमध्ये 10 ते 5 या वेळेमध्ये आम्ही मुलांना एकदा शाळेत आले की आम्ही बाहेर त्यांना सोडत नाही। आणि जरी शाळा सुटल्यानंतर पालक आल्याशिवाय आम्ही मुलांना घरी त्यांना सोडत नाही। किंवा एखाद्या वेळेस काही त्यांच्या घरी अडचणी येतात, फोनवरनं सांगण्यात येतं आम्हाला शिक्षकांना की आमच्या विद्यार्थ्यांना सोडा। मग अशा वेळेस आम्ही काय करतो, त्या विद्यार्थ्याला विचारतो, त्या पालकांना फोन करतो आणि खात्री झाल्यावरच आम्ही त्या मुलांना त्या माणसाच्या ताब्यात किंवा त्या जी व्यक्ती येते त्या व्यक्तीच्या ताब्यात देते। एवढंच नव्हे तर रोजच्या रोज आम्ही त्याच्या हे पण करत असतो की कुठली मुलगी आली कुठली नाही, आणि 10 ते 5 या वेळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये सुद्धा आम्ही त्यांना बाहेर सोडत नाही। त्याचप्रमाणे गुड टच आणि बॅड टच ह्यामध्ये सुद्धा मुला मुलींनी सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। कुणी आपल्यावर खांद्यावर हात ठेवत असेल अनोळखी व्यक्ती तर त्याला ठेवून द्यायचं नाही, किंवा त्यावेळेस आपण आपली सुरक्षितता केली पाहिजे। त्यावेळेस आपल्याला वाटलं की हा माणूस अनोळखी आहे आणि तो मला घेऊन जात आहे किंवा काही करत आहे, अशा वेळेस आपण ओरडलं पाहिजे, मदत मागितली पाहिजे। एवढी सुरक्षितता जर मुलांनी मुलींनी केले तर समाजामध्ये अशा अनुचित प्रकार होणार नाही। आणि आता आजकाल जे आपल्या समाजामध्ये अनुचित प्रकार होत आहेत त्या प्रकाराला मी दोन्ही शाळांच्या वतीने निषेध नोंदवत आहे। एवढे बोलून मी माझं संपवतो। धन्यवाद। शाळेमध्ये येताना आणि जाताना काय सुरक्षितता घ्यायची, काय काळजी घ्यायची, अनोळखी व्यक्तींपासून सावधान कसं राहायचं। जरी त्याने आपल्याला खाऊ दिला, चॉकलेट दिली तरी आपण त्याच्या घ्यायचं नाही। त्याने जर आपल्याला काही त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची खोटी माहिती दिली तर लगेच आपण त्याची कल्पना शिक्षकांना आणि आपल्या पालकांना दिली पाहिजे। तर या ठिकाणी आपण दोन्ही शाळेच्या वतीने सखी सावित्री समिती शासन निर्णय 2023 यानुसार या ठिकाणी समिती स्थापन केलेली। या समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बद्दल सुरक्षितता कशी घ्यायच्या माध्यमातून बाल लैंगिक अत्याचारापासून विद्यार्थ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी पॉस्को कायदा 2012 साली पारित केला। त्याची अंमलबजावणी आम्ही पालकांना त्या कायद्यातील कलम आणि त्यामध्ये असणारे विविध प्रकारचे गुन्हे याबद्दल माहिती पालक सभा, शिक्षक पालक संघ, पालक विद्यार्थ्यांची काळजी घेत असतात। त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले जे विद्यार्थ्यांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सोशल मीडियाचं जे वेळ आहे त्याच्यापासून कसं सावधान राहिलं पाहिजे, मोबाईल पासून असेल किंवा इतर सोशल माध्यमातून असेल, विद्यार्थ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल सुद्धा आमची शाळा वेगवेगळ्या प्रकारे माहिती विद्यार्थ्यांना पालकांना देत असते। त्याचबरोबर शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केलेले जातात। त्याच्यामध्ये रक्षाबंधनचा कार्यक्रम असेल, ज्यामधून भावा आणि बहिणीचं प्रेम, एक वाक्यता मुलगा मुलगी एक समान आहे हा संदेश समाजामध्ये जावा यासाठी असा उपक्रम आपण घेतो। दर शनिवारी आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये हस्तकौशल्य असतील, हस्ताक्षर असतील, विविध कला क्रीडा स्पर्धा असतील, संगीताच्या स्पर्धा असतील, हे उपक्रम आपण घेत असतो। विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार असेल, त्याचबरोबर मोफत बुक सॉक्स योजना असेल, आपल्याला वाढलेला दिसतो। शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थी खरं तर जिल्हा परिषद शाळेतूनच विद्यार्थी घडतात हे आम्ही दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। आपण पाहतो की घेतलेली आपल्याला दिसून येते। बसमध्ये एक त्यांच्यावरती नेमलेला एक त्या ठिकाणी वॉर्ड बॉय असेल किंवा त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असेल, तो काळजी घेताना दिसतो। आम्ही सुद्धा या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची एकदा गेटच्या आतमध्ये आल्यानंतर ते बाहेर जाणार नाही याबद्दल पुरेपूर काळजी घेतो। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर 1 व 2 या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत चर्चासत्र आयोजन करण्यात आले। यावेळी
गुड टच व बॅड टच याबरोबर उपक्रम घेण्यात आले। यावेळी शिक्षकांनी वेगवेगळे प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले होते। आम्ही मुले म्हणजे देवा घरची फुले, बालकांची सुरक्षता काळाची गरज, बाल लैंगिक अत्याचारापासून आम्हाला वाचवा असे अनेक फलक या ठिकाणी दर्शवण्यात आले होते। यावेळी संपूर्ण माहिती देण्यात आली।